वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम बॅक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेपोजिशन्स बघणार आहोत. प्रेपोजिशन्स काय असतात आणि उदाहरण वाक्य बघणार आहोत. 50 सेंटेन्सेस बघणार आहोत आपण डिफरंट प्रेपोजिशन्सचे. ओके, तर मी विनंती करतो की मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आणि इफ यू आर न्यू टू माय चॅनल, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला आपण क्लिक करा. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर प्रेपोजिशन म्हणजे काय? असे शब्द जे नाम किंवा सर्वनाम ला वाक्यांच्या इतर शब्दांशी जोडण्यासाठी वापरले जातात. तर चला काही उदाहरण वाक्य बघूया. द फर्स्ट प्रपोजिशन आहे अबाउट. अबाउट मराठीमध्ये होईल त्याबद्दल किंवा याबद्दल. ओके, काळजी करू नका त्याबद्दल. डोंट वरी अबाउट इट. डोंट वरी अबाउट इट. कृपया याबद्दल विचार करा. प्लीज थिंक अबाउट इट. प्लीज थिंक अबाउट इट. याबद्दल तुम्हाला काय वाटते? हाऊ डू यू फील अबाउट इट. हाऊ डू यू फील अबाउट इट. तुम्हाला त्याबद्दल काय वाटते? व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट. व्हॉट डू यू थिंक अबाउट दॅट किंवा व्हॉट डू यू फील अबाउट दॅट. आपण कशाबद्दल बोलत आहात? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट. भूतकाळाबद्दल चिंता करू नका. डोंट वरी अबाउट द पास्ट. डोंट वरी अबाउट द पास्ट. मला याबद्दल विचार करावा लागेल. आय विल हॅव टू थिंक अबाउट इट. आय विल हॅव टू थिंक अबाउट इट. तुला तिच्याबद्दल काय आवडतं? व्हॉट डू यू लाईक अबाउट हर. व्हॉट डू यू लाईक अबाउट हर. मी याबद्दल निश्चिंत नाही. आय एम नॉट सर्टेन अबाउट दॅट. आय एम नॉट सर्टेन अबाउट दॅट. कृपया याबद्दल काहीतरी करा. प्लीज डू समथिंग अबाउट इट. प्लीज डू समथिंग अबाउट इट. नेक्स्ट आहे फ्रेंड्स अबाव. अबाव म्हणजे च्यावर. च्यावर. या ओळीच्या वर साइन करा. साइन अबाव दिस लाईन. साइन अबाव दिस लाईन. कोणीही कायद्यापेक्षा वर नाही. नो वन इज अबाव द लॉ. नो वन इज अबाव द लॉ. ती नक्कीच 40च्या वर आहे. शी इज सर्टेनली अबाव 40. शी इज सर्टेनली अबाव 40. तो आमच्या वर असलेल्या खोलीत राहतो. He lives in the room above us. He lives in the room above us. इमारतीच्या वर हेलिकॉप्टर फिरत होते. The helicopter was hovering above the building. The helicopter was hovering above the building. तिने दुकानाच्या वर एक खोली भाड्याने घेतली आहे. She has rented a room above a shop. She has rented a room above a shop. वेग मर्यादेच्या वर जाऊ नका. डोंट गो अबाव द स्पीड लिमिट. डोंट गो अबाव द स्पीड लिमिट. सर्वात महत्वाचे म्हणजे मला निरोगी राहायचे आहे. अबाव ऑल आय वॉन्ट टू बी हेल्दी. अबाव ऑल आय वॉन्ट टू बी हेल्दी. विमान ढगाच्या वर उडून गेले. द प्लेन फ्लू अबाव द क्लाउड्स. द प्लेन फ्लू अबाव द क्लाउड्स. सर्वात महत्वाचे म्हणजे इतरांशी चांगले वागा. अबाव ऑल बी नाईस टू अदर्स. अबाव ऑल बी नाईस टू अदर्स. नेक्स्ट आहे फ्रेंड अक्रॉस. अक्रॉस म्हणजे पलीकडे किंवा दुसऱ्या बाजूला. अक्रॉस म्हणजे पलीकडे किंवा दुसऱ्या बाजूला. तर चला काही एक्झाम्पल सेंटेन्सेस बघूया. मला रस्त्याच्या पलीकडे किंवा दुसऱ्या बाजूला जायचे आहे. I want to go across the street. I want to go across the street. मी रस्त्याच्या पलीकडे राहतो.
किंवा मी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला राहतो. आय लिव्ह अक्रॉस द स्ट्रीट. आय लिव्ह अक्रॉस द स्ट्रीट. ते रस्त्याच्या पलीकडे आहे. इट इज अक्रॉस द स्ट्रीट. इट इज अक्रॉस द स्ट्रीट. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला मेडिकल शॉप आहे का? इज देअर अ मेडिकल शॉप अक्रॉस द स्ट्रीट? इज देअर अ मेडिकल शॉप अक्रॉस द स्ट्रीट? बस स्टॉप रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे. द बस स्टॉप इज अक्रॉस द स्ट्रीट. द बस स्टॉप इज अक्रॉस द स्ट्रीट. आम्ही त्याला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला चालताना पाहिले. वी सॉ हिम वॉक अक्रॉस द स्ट्रीट. वी सॉ हिम वॉक अक्रॉस द स्ट्रीट. मी तिला रस्त्याच्या पलीकडून येताना पाहिले. आय सॉ हर कमिंग अक्रॉस द स्ट्रीट. आय सॉ हर कमिंग अक्रॉस द स्ट्रीट. फ्रेंड्स, अक्रॉसचा अजून एक अर्थ होतो एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत किंवा भोवती. मी तुम्हाला काही सेंटेन्सेस दाखवतो. आय वॉज वॉकिंग अक्रॉस द फील्ड. आय वॉज वॉकिंग अक्रॉस द फील्ड म्हणजे मी फील्डच्या भोवती फिरत होतो. आय वॉक्ड अक्रॉस द पार्क. आय वॉक्ड अक्रॉस द पार्क. दे आर बिल्डिंग अ न्यू ब्रिज अक्रॉस द रिव्हर. दे आर बिल्डिंग अ न्यू ब्रिज अक्रॉस द रिव्हर. तर नेक्स्ट आहे फ्रेंड्स आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर किंवा मागे. त्यानंतर तो घरी गेला. आफ्टर दॅट ही वेंट होम. आफ्टर दॅट ही वेंट होम. आम्ही चोरट्याच्या मागे धावलो. वी रॅन आफ्टर द थीफ. वी रॅन आफ्टर द थीफ. आंघोळ केल्यानंतर मला ताजेतवाने वाटले. I felt refreshed after taking bath. I felt refreshed after taking bath. जेवण झाल्यानंतर तो निघून गेला. He left after he had lunch. He left after he had lunch. मी खाल्ल्यानंतर झोपायला गेलो. I went to bed after eating. I went to bed after eating. वादळानंतर सर्व काही शांत झाले. After the storm, everything was calm. After the storm, everything was calm. कृपया माझ्या सामानाकडे लक्ष द्या. Please look after my luggage. Please look after my luggage. अंधारानंतर तिला बाहेर जाऊ देऊ नका. Don't let her go out after dark. Don't let her go out after dark. तू गेल्यानंतर मी एकटा होईन. I will be lonely after you have gone. I will be lonely after you have gone. माझे काम झाल्यानंतर मी तुला भेटेन. I will meet you after my work is done. I will meet you after my work is done. नेक्स्ट आहे फ्रेंड अगेन्स्ट. अगेन्स्ट म्हणजे च्या विरुद्ध किंवा ला टेकून, कशाला तरी टेकून. ओके, तुम्हाला मी सेंटेन्सेस दाखवतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल. मी त्याच्या विरुद्ध आहे. आय एम अगेन्स्ट हिम. आय एम अगेन्स्ट हिम. हे नियमाच्या विरोधात आहे. इट इज अगेन्स्ट द रूल्स. इट इज अगेन्स्ट द रूल्स. मी ते माझ्या इच्छेविरुद्ध केले. I did it against my will. I did it against my will. Will म्हणजे इच्छा फ्रेंड्स. ओके, I did it against my will. भिंतीला टेकून उभं राहू नका. Don't lean against this wall. Don't lean against this wall. मी त्याच्या विरुद्ध नाही जाणार. I will not go against him. I will not go against him. आपण त्याच्या कल्पनेच्या विरोधात आहात का? आर यू अगेन्स्ट हिज आयडिया? आर यू अगेन्स्ट हिज आयडिया? ते माझ्या नैतिकतेविरुद्ध आहे. इट इज अगेन्स्ट माय मॉरल्स. इट इज अगेन्स्ट माय मॉरल्स. त्याचे बरेच समर्थक त्याच्या विरुद्ध गेले. अ लॉट ऑफ हिज सपोर्टर्स टर्न अगेन्स्ट हिम.
A lot of his supporters turn against him. राहुलला वाटले की पूजा त्याच्या विरुद्ध इतरांना भडकवीत आहे. Rahul felt that Pooja was provoking others against him. Rahul felt that Pooja was provoking others against him. मी धूम्रपानाच्या विरोधात आहे. I am against smoking. I am against smoking. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे सेंटेन्सेस. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि मी प्रेपोजिशन्सचे अजून व्हिडिओ पुढे पण घेऊन येणार आहे. तर ते पाहण्यासाठी फ्रेंड्स माझे यूट्यूब चॅनल फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हर्सेशन थ्रू मराठीला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकॉन आहे त्याला पण क्लिक करा. आणि फ्रेंड्स हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच. बाय.